नमस्कार. मी मोहित ढमाले. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आणि आत्ता 5 वाजलेले आहेत आणि मी काही दिवसापूर्वी काही लोकांनी ओतूर धालेवाडी गटामध्ये ओतूर ग्रामपंचायतविषयी काही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं की मी आपणासमोर आपल्याला जेवढे मुद्दे आपल्याकडे आहेत तेवढे तुम्ही एकदम मांडा, मी त्याची सर्वांची पुराव्यानिशी उत्तरं देईल असं मी जाहीर केलं होतं. त्याप्रमाणे प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याकारणाने मी ते मुद्दे आपल्यासमोर काही घेऊन आलेलो आहे. त्यांच्या प्रश्नाची सर्वांची उत्तरं मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे. त्यातील एक पहिला प्रश्न त्यांनी असा केलेला आहे, मागील 5 वर्षापासून ग्रामपंचायतीच्या सत्ता एक हाती दिली आणि पांढऱ्या मारुतीच्या मंदिरासमोर शपथ घेतली का भ्रष्टाचारमुक्त ग्रामपंचायत आम्ही देणार. आणि मी खात्रीपूर्वक सांगतो का पाठीमागे आपण पाहिलं असेल का पाठीमागच्या ग्रामपंचायतच्या कालखंडामध्ये त्यांनी प्रचंड असा भ्रष्टाचार झाला आणि त्यांना कोणी बोलायलाच नव्हतं आणि त्यांनी अशी मनमानी कारभार केल्यामुळे निश्चितच ओतूर ग्रामस्थांनी आमच्यावर सर्वांवर गावकऱ्यांनी विश्वास टाकला आणि ग्रामपंचायतची आपल्या सर्वांच्या विचाराची सदस्य त्यांनी निवडून दिले. मी प्रथमतः सर्व त्या मतदारांचे गावकऱ्यांचे आभार व्यक्त करतो आणि ज्या पद्धतीने आम्ही सांगितलं होतं का भ्रष्टाचारमुक्त ग्रामपंचायत देणार त्याच पद्धतीने सर्व सदस्यांनी त्या पद्धतीने कामकाज केलेलं आहे. आणि मला खात्री आहे ज्या वेळेस चुकीचं घडत असेल त्यावेळेस मी स्वतः तिथे ग्रामपंचायतमध्ये जाऊन त्यांना समज देण्याचं काम केलेलं आहे. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये एकच उदाहरण देतो, वेळ कमी आहे आपल्यापाशी, एकच उदाहरण देतो. एका कर्मचाऱ्याने चुकीची सही वापरली होती सरपंचांची, तर ती कळल्यानंतर मी स्वतः सर्वांना एकत्र घेऊन त्यांना झापलं होतं आणि बोललो होतो, असं चुकीचं करणं असेल तर मी तुमच्या सर्वांच्या विरोधात राहील आणि असं चुकीचं कोणी करणार नाही. आणि त्यावेळेस विनाकारण अशाच पद्धतीने विषय आला होता. तो त्यावेळेस कर्मचाऱ्याची चुकी होती, कोणत्याही सरपंचांची उपसरपंचाची कोणाची त्यावेळेस चुकी नव्हती. त्यामुळे मी आपल्यासमोर सांगू इच्छितो का ज्या वेळेस मी भ्रष्टाचाराचे ग्रामपंचायतवर किती अर्ज आलेत हे मी माझ्या माहिती अधिकारामध्ये ग्रामपंचायतीला पत्र दिलं, भाऊसाहेबांना पत्र दिलं का आपल्या ग्रामपंचायतीच्या कामकाजामध्ये ज्यावेळेस छायाताई सरपंच म्हणून बसल्या तेव्हापासून आपल्या ग्रामपंचायतीवरती भ्रष्टाचाराचे आरोप किंवा माहिती अधिकार चौकशीचे आदेश चौकशी करण्याची कोणी मागणी केलेली आहे का, मी त्यांच्याकडे माहिती मागितली तर भाऊसाहेबांनी मला माहिती दिलेली आहे का एकही अर्ज त्या ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराचा किंवा माहितीचा एकही अर्ज आलेला नाही. आणि त्यांनी हे पुराव्यानिशी मला पत्र त्यांच्या सहीने हे त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे याच्यातून आपल्याला एक कळेल का ग्रामपंचायत आजपर्यंत कोणी चौकशी मागणी केली नाही आहे आणि काही विषय झाले नाही, परंतु इलेक्शन आल्यामुळे अचानक हा मुद्दा उकरून काढायचा. आणि याच्यातून एकच लक्षात येतं का पूर्वी माझे काही सहकारी म्हणायचे का इलेक्शनच्या काळामध्ये बेफाम आरोप करायचे आणि आरोप केल्यानंतर ते सिद्ध होतील नाही होतील तोपर्यंत इलेक्शन निघून जाते. आणि त्यावेळेचे शब्द मला आज आठवतात आणि तोच धागा पकडून निश्चित असं मला खात्री वाटते, तोच धागा पकडून निश्चित आज त्यांनी हे सर्व आरोप केले असावेत. आणि म्हणून मी आपणासमोर सांगू इच्छितो का ग्रामपंचायतीमध्ये कोणत्याही प्रकारचे भ्रष्टाचार झाले नाहीत. आणि त्यांनी काही मुद्दे मांडलेत त्या मुद्द्यातून एक सिद्ध होतं का बरेचसे जवळजवळ 90% मुद्दे हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आहेत. मी असेल विशालभाऊ असेल आमच्या कालखंडातले हे सर्व मुद्दे आहेत. 2 नंबरचा जो मुद्दा आहे का शरद बँकेपासून चंदन मेडिकलपर्यंत काँक्रिटीकरण करणे, गटर लाईन करणे, हे जे काम आहे याच्याशी ग्रामपंचायत काही संबंध नाही. हे मी ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य होतो, विशालभाऊ पंचायत समिती सभापती होते, त्यावेळेस तो निधी जिल्हा परिषदचा ग्रामपंचायतकडे वर्ग झाला होता आणि ते काम जिल्हा परिषदचं होतं. आणि त्या कामामध्ये कॉन्ट्रॅक्टरची किंवा त्या संबंधित विभागाची चुकी थोडीशी झालेली अशी आहे का तिथे वेळेअभावी तिथं रहदारी मेन बाजारपेठ असल्या कारणाने लोकांनी तिथे थोडंसं सहकार्य कमी केल्यामुळे तिथे निश्चितच खड्डे पडलेले थोडे खड्डे पडलेले आहेत.
आणि मी माझ्या आयुष्यात जी चुकी झाली ती मोठ्या मनाने मान्य केलेली आहे. मी माझ्या कारकिर्दीमध्ये ती एक चुकी झालेली आहे. आणि एका ठिकाणी ग्रामस्थ म्हणत होते का रस्ता उंच होते, आपण खाली खरडून करू, तर त्यावेळेस ते थोडंसं मला वाटलं त्याचं बेस जर खराब झाला तर तो रस्ता टिकणार नाही. माझ्या कारकिर्दीमध्ये प्रत्येक कामावरती माझं स्वतःचं लक्ष होतं. त्या दोन चुकीच्या झाल्यामुळे निश्चितच ह्या चंदन रस्त्याचं बघून तुम्ही पाहिलं असेल का, नंतर आपल्या ब्राह्मवड्या चौकात उतार रस्त्याला जो उतार द्यायचा असतो तो उतार भविष्यकाळात प्रत्येक रस्त्याला आपण देतोय. त्यामुळे आणि एक चूक झालं, ती चूक कशी सुधारायची असते तिथून पुढे आम्ही ती चूक लक्षात घेतली आणि पाणी जाण्यासाठी उतार व्यवस्थित दिल्यामुळे रस्ताही टिकतो आणि पाणी व्यवस्थित जातं. म्हणून ती थोडीशी चूक झाली आहे, ती 100% मी मान्य करतो. परंतु त्याच्यात ग्रामपंचायतचा याचा कुणाचाही काही दोष नाही आणि चूक सुधारणं हे माणसाचं नेहमी कर्तव्य असतं. त्या पद्धतीने मी स्वतः ती आयुष्यामध्ये चूक, मी काही इंजिनियर नाही आहे, मला निश्चितच थोडासा अनुभव कमी होता, परंतु मी ती चूक माझी आहे, ती ग्रामपंचायतची चूक नाही असं मी मान्य करतो. आणि आपण त्यांना सांगू इच्छितो त्याच्यात ग्रामपंचायत सरपंच यांचा कुणाचाही काही संबंध नाही. आता मुद्दा क्रमांक 3 आहे, जर CCTV कॅमेरे बसवणे आणि कॅमेरे कंपनीचे 2 मुद्दे, त्यांचे एक 5वा मुद्दा आणि 3रा मुद्दा मी एकत्र करतो. दोन्ही CCTV कॅमेरेचेच मुद्दे आहेत त्यांचे. तर हा मुद्दा ग्रामपंचायतीशी संबंधित आहे आणि ग्रामपंचायत संबंधित असल्या कारणाने तिथे त्यांनी सांगितलं 10 लाख रुपयाचं काम CCTV कॅमेऱ्याचं केलं आहे. परंतु मी ग्रामपंचायतीकडे माहिती मागवली तर त्यांनी एक 5 लाख रुपयाचं फक्त तिथे कॅमेरे बसवलेत असं त्यांनी हे केलेलं आहे. आणि दुरुस्तीसाठी 1.5 लाख रुपये आजपर्यंत त्यांनी, म्हणजे त्या मी जेव्हा माहिती मागितली 2-3 वर्षाची का, त्याच्यामध्ये 1.5 लाख रुपये त्यांनी दुरुस्तीसाठी खर्च केले आहेत. आणि ही जी CCTV कॅमेरे बसवलेत, मी गावाला आवर्जून सांगतो का पूर्वी जेवढे तुम्ही पाठीमागचं रेकॉर्ड जर काढलं तर कॅमेऱ्यांच्या नावाखाली प्रचंड पैसे पूर्वीच्या लोकांनी काढलेले आहेत. आणि आज आपण जर बघितलं तर तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगतो का आज आपल्या गावातीलच एक संदीप बोराडे म्हणून युवक आहे आणि अतिशय प्रामाणिक युवक आहे आणि त्याला आपण काम करायला ग्रामपंचायतीने सांगितलं आणि अतिशय प्रामाणिकपणे तो युवक आज गावाचे सगळे CCTV कॅमेरे बघा अद्ययावत आणि चांगले चालू आहेत. आणि सगळे एकत्रित कॅमेरे कुठे काय चालले, कसं चालले ते आपल्या ग्रामपंचायतमध्ये व्यवस्थित दिसतं. आणि हे दिसतं असताना आज कुठे चोऱ्या झाल्या, कुठे काही चुकीचं घडलं तर पोलीस स्टेशन असेल, ग्रामस्थ असतील, ग्रामपंचायतमध्ये येतात आणि ते रेकॉर्ड बघतात. आणि 100% मी आपल्याला सांगू इच्छितो का त्याचे खरोखर CCTV कॅमेऱ्याचं काम चांगलं झालेलं आहे. आणि ज्यावेळेस ताई सरपंच झाल्या, छायाताई सरपंच झाल्या, तेव्हापासूनचं रेकॉर्ड मी सगळं काढलेलं आहे. आणि तेव्हापासून जवळजवळ एकूण 50 CCTV कॅमेरे त्यांनी बसवलेत. तर त्यातले चालू स्थितीत 46 आहेत आणि 4 चोरीस गेलेले आहेत. ते बजरंग स्मशानभूमी, आपली जे गावची मेन स्मशानभूमी आहे, तिथले CCTV कॅमेरे चोरी गेलेले आहेत आणि 1.5 लाख रुपये दुरुस्तीला त्यांचा खर्च आलेला आहे. हे त्याचा पुरावा आहे. आणि जर कॅमेऱ्याविषयी काही तक्रार असेल, कुणाचं काय असेल तर मी आपणाला विनंती करतो, हे इलेक्शन होऊन जाईल, काय अडचण नाही, त्याची आपण बिनधास्त चौकशी लावावी. आणि जर हे दोषी असतील तर 100% त्यांना आपण तुमच्याबरोबर सरांबरोबर आम्ही आहोत, आपण त्यांना निश्चितच शासन केल्याशिवाय राहणार नाही. पण मला खात्री आहे का निश्चितच कॅमेऱ्याचं काम आपलं चांगलं आहे. आज जरी तुम्ही ग्रामपंचायतमध्ये गेले तर तुम्हाला चालू स्थितीत सगळं लगेच 2 मिनटात सगळं दिसतील, किती चालू आहेत, किती बंद आहेत, सगळं आपलं पुढं 100% त्याचं रेकॉर्ड येईल, यात काही शंका नाही. मुद्दा क्रमांक आपला महाराष्ट्र शासनाच्या 15% दलित वस्तीवर आलेला निधी दुसरीकडे वापरला. मी आपणाला सांगू इच्छितो, मी प्रथमतः
मी ज्या वस्तीत राहतो ती वस्ती सर्व मातंग वस्ती असेल, बौद्ध वस्ती असेल, आपली चर्मकार वस्ती असेल, काळी वस्ती असेल, मी लहानसा मोठा त्या गल्लीत झाल्यामुळे तिथे मी सुरुवातीला आल्यावरती मी स्वतःची मनाशी गुणगाठ बांधली होती, खुणगाठ बांधली होती का मी एकही काम तिथे ठेवणार नाही. आणि त्या पद्धतीने मी प्रत्येक तिथे भागामध्ये कॉन्क्रिटीकरण केले. तुम्ही आज जरी गेले तर प्रत्येक भागामध्ये ते कॉन्क्रिटीकरण आहे, गटर लाईन आहे, सर्व कामं पूर्ण केली. आणि नंतर काय केलं, समजा उदाहरण खातर देतो, एक उदाहरण देतो. समजा मातंग वस्तीमध्ये आपला रस्ता पूर्ण झाली, मग त्याच्या पुढं थोडंसं आपलं खाली दशकिरा आपलं स्मशानभूमी आहे, तिथे कॉन्क्रिटीकरण केले. पैसे त्यांनीच सांगितले, दुसरे काय वापरलं, म्हणजे खाल्ले तर नाही ना पैसे. कामं तर पूर्वीच्या लोकांसारखे रस्ते गायब तर नाही ना केले, फक्त काम तिथेच पुढे केले, त्याच हद्दीमध्ये केले. आता उदाहरण द्यायचं झालं तर चंदन मेडिकलचा जो शरद बँकेचा विषय आहे, तो पण आपण दलित वस्तीच्या अंडरच ते काम, त्या हेडमध्येच, त्या हेडच्या अंडरच आपण ते काम केलेलं आहे. म्हणजे त्याच्यात काही चुकीचं केलं नाही, गावच्यासाठीच पैसे वापरलेत ना, दुसरीकडे तर नाही ना काही केलं, काही बुडवले तर नाही ना, कुणा पैसे खाल्ले तर नाही ना, काम गायब तर नाही ना केलं. त्यामुळे त्यांनी थोडंसं गावासाठीच केलं आहे, बाकीच्या लोकांसाठी चुकीचं काम केलेलं नाही आहे. आणि ते ग्रामपंचायत त्याच्याशी काही संबंध नाही, त्याचा संबंध सगळा आपला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीशी आहे. त्याच्यानंतर त्यांचा 6वा मुद्दा आहे का ॲम्ब्युलन्स घेतली. मी आपल्या गावाला सांगू इच्छितो का ॲम्ब्युलन्सचा मी जेव्हा जिल्हा परिषद सदस्य होतो त्यावेळापासून मला आठवतं, पूर्वी आयुष प्रसाद साहेब होते आणि त्यावेळेस प्रत्येक ग्रामपंचायतीकडून त्यांनी जे शिल्लक रकमेवरती जे व्याज आलं होतं ते प्रत्येक ग्रामपंचायत थोडे पैसे काढून त्यांनी प्रत्येक PSCला नव्या ॲम्ब्युलन्स दिल्या होत्या. त्याला आता बरेच वर्ष झाले. तर आपल्या उतूर ग्रामपंचायतने काय केलं आहे, घंटागाडी घेण्याच्या ऐवजी आपला स्वर्गरथ घेतलेला आहे. आणि गावाला नाही तर परिसराला अभिमान वाटेल असं ते काम आहे. त्याचं कारण आज बघतो आपण, आपल्या ग्रामपंचायतनी विशेषतः सरपंचताई, छायाताई तांबे आणि प्रशांतचं अभिनंदन करायला पाहिजे. आज प्रत्येक कुटुंबामध्ये काही घटना घडल्यानंतर मोफत स्वर्गरथ आणि मोफत गॅस शेवदायनी, त्यांची संकल्पना अशी होती का आयुष्यभर माणूस आपल्या गावचा टॅक्स भरतो आणि गेल्यानंतरही त्यांनी परत पैसेच खर्च करायचे का, तर ती असं आयुष्यभर ते टॅक्स भरतात, गेल्यानंतर गावाने त्यांचा विधी करायचा अशी त्यांची संकल्पना आहे. आणि त्यांना कमी कालखंड मिळाला, तेवढ्या काळात त्यांनी काय केलं, स्वर्गरथ मोफत केला, त्याच्यानंतर गॅस शेवदायनी मोफत केली. त्याच्यानंतर त्यांची पुढची संकल्पना अजून आहे का भविष्य कालखंडामध्ये जुन्या पोलीस स्टेशनच्या जागेवरती ती जागा आपल्या नावावरती झाल्यानंतर तिथे मोफत अन्न छत्रालय तिथं उभा करायचे, म्हणजे ती जागा द्यायची त्यांना, तिथं किचन असेल, बसायला व्यवस्था असेल, असं भविष्यामध्ये त्यांच्या संकल्पना आहेत. त्या निश्चित पूर्ण होतील यात काही शंका नाही. आणि ॲम्ब्युलन्सचा मी मुद्दा त्यांचा खोडून काढतो का ॲम्ब्युलन्सचा कोणताही विषय नाही, त्याला पुरावा इकडे माझ्याकडे आहे. त्याच्यानंतर त्यांचा मुद्दा 7वा क्रमांकाचा आहे, 5 ठिकाणी ॲरो प्लॅन्ट बसवले. मी आपल्याला 100% सांगू इच्छितो का जिल्हा परिषदेमध्ये आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही ॲरो प्लॅन्ट बसवले. त्या ठिकाणी 2 बसवले. त्याच्यानंतर ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार 5 त्यांनी ॲरो प्लॅन्ट बसवले असं याच्यामध्ये म्हटलं आहे. पण उदाहरणाखातर मी आपल्याला 10 ठिकाणी इथे मी माहिती मागवली, तर त्यांनी 10 ठिकाणी ॲरो प्लॅन्ट बसवलेले आहेत. आणि चालू स्थितीत जवळजवळ 10 पैकी 9 चालू आहेत, 1 बंद आहे अशी माहिती माझ्याकडे आहे. तर तो बंद का आहे, तर मी चौकशी केली. काळे वस्तीमध्ये जो ॲरो प्लॅन्ट आहे तो बंद का आहे, तर ते ॲरो प्लॅन्टला जी लाईट लागते ती लाईटचं बिल कोणी भरायचं, ग्रामपंचायतीने भरायचं का ग्रामस्थांनी भरायचं, म्हणून तो ॲरो प्लॅन्ट बंद आहे. आणि 1 ॲरो प्लॅन्ट आपल्या याच्यापाशी होता,
आपल्या पांढऱ्या मारुतीपाशी होता, पांढऱ्या मारुती मंदिरापाशी एक ॲरो प्लांट होता, परंतु तिथे जागा अपुरी पडल्यामुळे तो ॲरो प्लांट आता ओतूर क्रीडा संकुलला तिथे ठेवलेला आहे. तिथे तो भविष्यात आपल्याला तो तिथे कार्यान्वित करायचा आहे. आता ॲरो प्लांटबद्दल जर बोलायचं झालं तर याच्यात जरी दिलं असलं बंद स्थितीत एक आहे, परंतु काही ॲरो प्लांट असे आहेत का ग्रामस्थ वापरतच नाहीत. सुरुवातीला जोमाने मागणी केली आम्हाला पाहिजे, परंतु ते तिथं वापरत नाही. त्याचं वेळोवेळी ग्रामस्थांकडून ज्या पद्धतीने त्याचं लक्ष द्यायला पाहिजे तसं त्याचं झालं नाही. तर 1, 2, 3 ठिकाणी मला वाटतं ते बंद स्थितीत आहेत. पण ते भविष्यात त्यांना असं ठरलेलं आहे जिथे मागणी असेल तिथं ते शिफ्ट करून आपण ते वापरू शकतो. ते काय असं चुकीचं काही कुठं काय झालेलं नाही असं मला स्वतःला वाटतं. आता मुद्दा क्रमांक 8. आता मुद्दा क्रमांक 8मध्ये त्यांनी म्हटलं आहे उपळीचा तलाव पाणी अडवा पाणी जिरवा यासाठी 1 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला होता आणि तिथे ताडपत्री वापरली ती फक्त 2-2.5 लाख रुपयाची असून 25 लाखाची बिलं काढली असं त्यांचं म्हणणं आहे. तर मी त्यांना जबाबदारीने सांगतो का त्याचा ग्रामपंचायत काही संबंध नाही. उपळीच्या बंधाऱ्याची दुरुस्ती ही माझ्या काळात आम्ही स्वतः तिथे दुरुस्तीला पैसे टाकले होते, ते होते मंजूर होते 20,37,418. त्यानंतर त्याला 12.76% बिलो तो ठेकेदार गेला आणि ती रक्कम 17,77,352 ही हा त्याचा आदेश आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं 1 कोटी. आता ही तुम्ही सांगा 1 कोटी दुरुस्तीला आणि इथं पेपर काय सांगतोय फक्त 20 लाख रुपये मंजूर केलेत. आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो मग 1 कोटी त्यांनी आकडे चुकीचे दिलेत तर देऊ द्या, काय अडचण नाही. पण तो बंधारा असा आहे का ज्या पद्धतीने आपण शेततळ्याला कागद वापरतो, खाली त्याला काळी माती टाकून हे करतो, त्या ठिकाणी त्या पद्धतीने एक प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेने असे बंधाऱ्यांची पाणी गळती होते ती रोखण्यासाठी एक प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक तालुक्यात एक हे केलं होतं, म्हणजे तयारी केली होती. त्या पद्धतीने तो बंधारा झाला. परंतु त्या बंधाऱ्याला गळती नाही म्हटलं तरी आता होती थोडी, पण ती जमिनीतून खालून होती आहे. पण तो कागद ते सगळं आज पण ते व्यवस्थित आहे. आणि मी ज्यांना हे वाटतं त्यांना मी आव्हान करतो, आपल्याला खरी माहिती अजून नाहीच आहे त्याच्यामध्ये. त्या उपळीच्या बंधाऱ्यातली माती नेली कोणी, तुम्ही जर चौकशी केली तर तुम्हाला वास्तव लक्षात येईल. त्या उपळीच्या बंधाऱ्यातली माती कुणी नेली आणि कॉन्ट्रॅक्टरबरोबर कुणाची भांडणं झाली ते आम्ही नाही बोलणार, ते तुम्ही त्याची चौकशी करा. म्हणजे आपल्याला निश्चित कळेल का बंधाऱ्याची निश्चितच आमचा हेतू स्वच्छ हेतू आहे, कमी पैशात हे केलेलं आहे, परंतु त्याच्या बंधाऱ्यातली माती नेली कोणी आणि त्या मातीवरती पैसे कोणी कमवले हे तुम्ही चौकशी करा, आम्ही त्याच्यात पडणार नाही. त्याच्यानंतर मुद्दा क्रमांक 9 वाघदारा येथे विहीर खोदून तिथे 35, 40, 30 लाखाचा घोटाळा केला असं त्यांचं म्हणणं आहे. मी त्याचा ग्रामपंचायतचा काडी मात्र संबंध नाही. ते काम मी स्वतः वाघदाऱ्यातल्या लोकांना पाण्याची टंचाई होती, मी जिल्हा परिषद सदस्य असताना आम्ही ते काम मंजूर केलं. ते काम असं होतं फक्त त्याची वर्क ऑर्डर माझ्याकडं नाही आली घाई गडबड त्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये. ते काम शरद गोलप आपले रोकडीचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी केलं होतं आणि दत्ता गीते यांनी काम ते केलं होतं. तर तिथे ते काम म्हणजे एवढ्या पैशाचं नसणार आहे, 35 लाख रुपये म्हटलेत त्यांनी, परंतु त्यांनी इथे 35 लाख रुपये सांगितले. पण मी आपल्याला म्हणजे मला निश्चित माझ्याकडं त्याची माहिती कमी आली वेळेअभावी, परंतु ते एवढ्या रकमेचं काम नाही आहे. ते काम साधारणपणे 20-25 लाखाचं असू शकतं
असं मला स्वतःला वाटतं. पण त्यात मागं पुढं होऊ शकेल, म्हणजे निश्चित नाही माहिती. त्याच्यामध्ये विहिरीचं खोदकाम होतं. विहिरीचं खोदकाम करून पाणी पाईपलाईन करून तिथे टाकी होती, टाकीत पाणी सोडायचं होतं, असं ते काम होतं. आणि तिथे लाईट डीपी असं ते काहीतरी काम होतं. पण मला त्याच्यात आता ते बरेच दिवस झाले, त्यात काय आठवत नाही एवढं काही, म्हणजे असं पेपरवर्क मला मिळालं नाही म्हणून मी त्याच्यात काही पण विहीर खोदलेली आहे. विहीर खोदून ते पाणी त्या टाकीत टाकलेलं आणि ते चालू स्थितीत आहे. त्यामुळे वाघदाऱ्यांच्या लोकांच्या पाण्याचा प्रश्न तो मिटला असं मला वाटतं. त्याच्यात काही जर आपल्याला शंका असेल तर आपण त्याची चौकशी 100% करू. त्याच्यानंतर मुद्दा क्रमांक 10. मुद्दा क्रमांक 10 मध्ये असंच म्हटलं आहे त्यांनी का मांडवी नदी, म्हणजे मांडवी नदीवरती आपल्या इथे आपला आपला हे रेस्ट हाऊस आहे, डेड हाऊस आहे आपले, तिथे किटी बंधारा बांधला. त्यांनी सांगितले 75 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला तिथे. आणि त्याचा ग्रामपंचायतीचा काडीमात्रही संबंध नाही. ते सुद्धा काम जिल्हा परिषदचं पंचायत समितीच्या मार्फत आपण तो किटी बंधारा मंजूर केला. आणि त्याला आपल्यापुढे त्याची प्रमा आहे 40 लाख रुपये. किती लाखाचा आहे त्यांनी सांगितले 75 लाख. आणि तो किती लाखाचा आहे 40 लाखाचा आहे किटी. आणि तो किटी, त्या किटीचं मी तुम्हाला सांगतो थोडक्यात. तो किटी बांधण्याचा उद्देश असा होता का किटी तो आपला खाली घेतला होता, थोडासा पुलाच्या एकदम खाली घेतला होता. परंतु तिथे काही ग्रामस्थांनी सह्या नाही दिल्या आपल्याला. सह्या न दिल्यामुळे आपण तो थोडासा वरती घेतला. आणि त्याच्या किटीचं घेण्याचा उद्देश दुसरा असा होता का गावचं जे सांडपाणी सगळं आहे ते सांडपाणी सगळं नदीत जायचं. सांडपाणी नदीत गेल्यानंतर ते खाली तांबेमळा नंबर 2 असेल, जाकमाता असेल, कोळमळा असेल, फुलेमळा असेल, ठिकेकरवाडी असेल, ह्या भागामध्ये सर्वांच्या नदीच्या कडेला विहिरी आहेत. आणि इकडं बऱ्याचशा विहिरी असल्याकारणाने ते पाणी गावचं गटरचं पाणी गेल्यानंतर खाली एकदम पाणी पिण्यालायक राहत नव्हतं. एकदम असं वास यायचा आणि शेवाळ टाईप असं त्याचा दुर्गंधी यायची आणि लोक आजारी पडायची. मी जिल्हा परिषद असताना मला म्हणजे माहीत नव्हतं. मी ते आपल्या ग्रामपंचायततर्फे भविष्यात फिल्टर प्लॅन्ट होईल नाही, STP प्लॅन्ट होईल नाही होईल, परंतु मी दूरदृष्टी ठेवून तिथे असा विचार केला आपण किटी जर केला तर गावाचं पाणी आलं तर तिथं खाली स्थिर होईल आणि घाण जी आहे ती खाली थांबेल. आणि ज्या वेळेस आपण पावसाळा येतो त्यावेळेस ते पाणी खाली आपण किटी सोडतो त्यावेळेस ती घाणबीण सगळी खाली वाहून जाईल. कमीत कमी लोकांचं आरोग्य चांगलं राहील. आणि एक महाभाग त्या भागातलाच राहणारा आमच्या देखो तिथं फोटो काढत होता, त्या शेवाळ्याचा फोटो काढत होता. मला बऱ्याच 1-2 जणांनी सांगितलं इलेक्शनचा पिरियड आहे त्याचा मुद्दा होऊ शकतो, पण मला ह्या मुद्द्यापेक्षा माझ्या लोकांचं आरोग्य महत्त्वाचं आहे. म्हणून मी तो किटी नाहीतर काहीतरी खोटं करायचं की पाणी सोडू शकत होतो, पण आम्ही पाणी सोडलं नाही. कारण का मला माहिती आहे त्या लोकांचं आरोग्य. आणि मी स्वतः आमची पण स्वतःची माझी पण तिथं खाली आमची विहीर आहे आणि किती पाणी खराब येतं काय होतं हे सगळं आम्हाला सर्वांना कल्पना आहे. म्हणून त्या किटीचा खऱ्या अर्थाने आज भविष्यामध्ये ज्यावेळेस आपल्या गावाचे STP प्लॅन्ट आत्ता एकच झाला आहे. आत्ता किती झाले 1, अजून त्या भागामध्ये 3 होतील. वरती आपल्याला एक दशकेऱ्या घाटाकडे करायचा, एक आपल्याला रोकड वेस आहे आपली तिथे एक प्लॅन्ट करायचा आहे. ज्यावेळेस हे आपले 3ही प्लॅन्ट कार्यान्वित होतील तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो तिथे नदीला अशी घाण राहणार नाही. एकदम पाणी स्वच्छ आणि चांगलं पाणी आपल्या नदीला भविष्यात काळात येईल. आणि हे विजन ठेवूनच ही ग्रामपंचायत आपली सर्व बॉडी काम करत आहे. आणि त्यामुळे त्यांचा हा जो 75 लाखाचा किटी असं त्याचं काही नाही. ते मुळात तुम्हाला मी दाखवलं तर ते फक्त 40 लाखच त्याला मंजूर झालेत आणि ग्रामपंचायतीचा काही संबंध नाही. तुम्हाला काय वाटतं तर त्याची बिनधास्त तुम्ही चौकशी करू शकता. त्याचं काम मला वाटतं नारंगावचा आर्वीचे आपले कॉन्ट्रॅक्टर, मला त्यांचं नाव आठवत नाही, तर त्यांनी ते काम केलेलं आहे. तुम्हाला जर माहिती मिळायची असेल तर त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता.
त्याच्यानंतर त्यांचा 11वा मुद्दा आहे, जलजीवन योजना राबवली, त्याच्यात ग्रामपंचायतने पैसे खाल्ले, 53 कोटीचे आहे, असं तसं त्यांनी त्याच्यात उल्लेख केला आहे. आपण जर बघितलं तर जलजीवन जी योजना आहे ही केंद्र सरकार आणि राज्य शासनाची आहे, त्याच्यात ग्रामपंचायतचा काही संबंध नाही. आणि ती योजना मुळात आम्ही होतो त्यावेळेसच ओतूर गावाला तशी त्या योजनेची जास्त काही गरज अशी म्हणावाशी नव्हती. मी ग्रामस्थांना प्रामाणिकपणे सांगतो. म्हणून आणि आम्हाला माहीत होतं अशा मोठ्या योजना पण म्हणजे लवकरच झाल्या तर ठीक, नाही झाल्या तर त्याचा दुष्परिणाम काय होतो हे आम्हाला कल्पना होती. आज पाहिलं तर ती योजना आपल्याला आली खरी, परंतु त्याचे दुष्परिणाम हे चांगले रस्ते आपले फोडले गेले, त्याच्यातून बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपल्या गावाचं विद्रुपीकरण झालं. परंतु त्या कॉन्ट्रॅक्टरला म्हणजे सांगायचं झालं तर तुम्हाला त्याला बरेच सहकार्य केलं गावाने, लोकांनी सहकार्य केलं आणि बऱ्याचशा पाईपलाईनी त्याच्या झालेल्या आहेत. त्याला प्रायोगिक तत्वावरती ओतूर गावठाण हे चालू करायला सांगितलं आहे. आणि त्याच्यामध्ये ग्रामपंचायतनी हे 50 लाख रुपये किती खाल्ले म्हटले, लाखो रुपयाचं कमिशन. आता तुम्ही सांगा योजना कोणाची, केंद्र सरकार, राज्य सरकार. आता तिथं ग्रामपंचायतींचं काही पत्रच त्याला कुठे सही लागत नाही, कुठं काही लागत नाही समजा काही, आणि तिथं ते कशाला पैसे देतील आणि काय संबंध ते. जर वाटलं तुम्हाला तर कॉन्ट्रॅक्टरशी तुम्ही संपर्क करू शकता आणि त्याच्याशी संपर्क केल्यानंतर तुम्हाला कळेल का जर यांना जर लाखो रुपये मिळाले असते तर आज यांनी भरमसाट गावामध्ये खर्च केला असता. आपण बाकीच्या उमेदवारांकडे बघतो, परंतु ह्या उमेदवारांनी तसं काही केलेलं नाही. आपल्या शांततेत आणि गरीब कुटुंबातले आहेत. प्रशांत हा शेतकरी कुटुंबातला आहे. आज पण तुम्ही पाहिलं तर तो गावाची सेवा करण्यासाठी नेहमी तत्पर असतो. ही मंडळी जे असे बिनबुडाचे आरोप करतायत त्यामागचा हेतू काय? त्यांना मी आपल्याला सांगितलं, त्यांना आरोप जर खरेच हे करायचं तर त्यांनी इथून पाठीमागं त्यांचा कार्यकाल संपत आला, मग त्यांनी त्याच्यावरती माहितीचा अधिकार टाकला पाहिजे होता, त्यांनी त्याच्यावर तक्रार केली पाहिजे होती. इलेक्शन आल्यावरच काही केलं, हा एक मुद्दा आहे. आणि पाठीमागची ग्रामपंचायत बघा तुम्ही, त्या पाठीमागच्या ग्रामपंचायत कंटिन्यू अर्ज असायचे, चौकशी अर्ज, सगळ्याचे अर्ज असायचे. चौकशा यायच्या, जिल्हा परिषदवरून चौकशा यायच्या, वरच्या अधिकारी यायचे, ओझरपर्यंत यायचे, ओझरवरून ते मागं रिटर्न जायचे. असं कितीतरी वेळा झाले आणि त्याला म्हणजे ती माहिती गावकऱ्यांना आहे 100%. मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतो 100%. काही झालं असतं तर त्यांनी अर्ज करायला पाहिजे, चौकशी करायला पाहिजे होती. 5 वर्ष संपत आले त्यांचे आणि आज तुम्ही अचानक काय हे झालं का यांनी कमिशन खाल्लं, यांनी चुकीचं केलं. आता बरीचशी कामं जिल्हा परिषदेच्या याच्यात नाहीच आहेत. त्यांनी जे 14 मुद्दे मांडले त्याच्यातले मला वाटतं एक दोन मुद्दे जर सोडले, एखादा तिसरा मुद्दा सोडला तर सगळे मुद्दे हे जिल्हा परिषदच्या माध्यमातून पंचायतीचे मुद्दे मांडलेले आहेत. तथ्य आहे का त्याच्यामध्ये काही बोलमाल झालाय का? आता तुम्हाला मी सांगितलं का ॲम्ब्युलन्सचा काही विषयच नाही आहे. घंटागाडी मंजूर होती, त्याच्या नावाखाली आपण स्वर्गरथ घेतला. 100% असं हे केलेलं आहे, ऍडजस्ट केलं. ॲडजस्ट केलेलं आहे. काही घेतलंच नाही, पैशाचा घपला केला असं नाही, अजिबात नाही. रस्त्याचा विषय थोडा पुढे केला पण रस्ताच केला, पैसे खाले नाही. आणि पूर्वीच्या कालखंडात जर तुम्ही पाहिलं रस्ते गायब केले, फक्त कागदावर केलं. ह्या लोकांना तसं अजिबात केलं नाही. आणि मी एकदा तानाशेठ तांबेंच्या घरी पूजेला गेलो होतो आणि मी तानाशेठ त्यांना सरपंच उपसरपंच देखो त्यांचे आभार मानले. शेठ तुम्ही आहात म्हणून ह्या पोरांना चुकीचं काही म्हणजे करता आलं म्हणणार नाही, पण तुमच्या धाकामुळं कोणी चुकीचं काही करीत नाही. आणि आज ते त्यांना प्रामाणिकपणे आज ते समाजात वावरतात. याच्यात तुमचा सिंहाचा वाटा आहे. फक्त तुमच्यामुळं हे सगळं शक्य झाले. आणि इथून पाठीमागच्या ग्रामपंचायतमध्ये पाहिलं तर त्यांना कोणी बोलायलाच नव्हतं. ही मंडळी जी दिशाभूल करतायत म्हणजे मतदारांकडे यांना काही स्पेस मिळत नाही, दुसरे काही मुद्दे नाहीत, म्हणून कुठंतरी ही अशी बनवाबनवी 100% अजून ज्या सिद्ध होत आहे ना. आणि मी आपल्या पुढे सगळे पुरावे ठेवलेले आहेत. ही पेपर मी तुम्हाला देणार आहे.
आणि जरी पण तुम्हाला याच्यात काही चुकीचं वाटलं तर 100% मतदान झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावर अर्ज करू शकता, त्याची चौकशी लावू शकता, काही अडचण नाही. पत्रक वाटणारे जिल्हा परिषदेची निवडणूक लागण्यापूर्वी मी ह्याच उमेदवाराच्या पाठीशी आहे, हे आमचेच उमेदवार आहे, असं सर्व गावभर सांगत होते. आणि आता मात्र नंतर साक्षात्कार असा काय झाला की त्यांना हे उमेदवार वाईट वाटायला लागले आणि समोरचे चांगले वाटायला लागले. नाही, मला 100% खात्री आहे हे त्यांनी ताईबद्दल चांगल्या पोस्ट टाकल्या, ताईंचं भरभरून कौतुक पण केलेलं आहे, मी माझ्यासमोर केलेलं आहे. आणि एक आदर्श सरपंच कशी असावी, ही छायाताई सारखी असावी, प्रशांतसारखा उपसरपंच कशा गावासाठी वेळ देतो, हे करतो, हे त्यांनी मान्य केलेलं आहे. परंतु काय झालं हे एवढ्या 4-5 दिवसात रामकृष्णारी मला पण काही समजत नाही. आणि ते विचार करण्याच्या पलीकडे सगळा विषय हा आहे. दुसरा अजून काय सांगायचं? अजून त्यांचे 1-2 मुद्दे आहेत. शासनाच्या माध्यमातून 14 कोटीचं रुग्णालय बांधलं, त्या ठिकाणी जमीन मालकांचं त्यांची योगदान आहे आणि कोणच दानशूर व्यक्तींचा कुठेही उल्लेख दिसून येत नाही. मी आपल्या गावाला सांगू इच्छितो, 2013 साली वल्लभशेठ बेनके साहेब आमदार होते आणि त्यावेळेस ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले 2013. आणि ग्रामीण रुग्णालय होत असताना ग्रामीण रुग्णालय मंजूर आहे, परंतु प्रत्यक्षात होत नव्हतं. परंतु आम्ही आल्यानंतर, मी जिल्हा परिषद निवडून गेल्यानंतर ग्रामीण रुग्णालय बऱ्याच अडचणी त्याला होत्या. आणि मला सांगायला अभिमान वाटेल का एकदा पुण्याला आम्ही गेलो होतो आणि मी पुण्याच्या ऑफिसमध्ये होतो, त्या ऑफिसरने सांगितलं का आम्हाला तिथला 7-12 पाहिजे आमच्या नावावरती. मी तानाशेठ तांबे यांना फोन केला, नाही मी एका वरिष्ठ नेत्याला फोन केला आणि त्यांना सांगितलं का तहसीलदारांना फोन करा आणि भाऊसाहेबांना फोन करा आणि हे द्या 7-12 अर्जंट पाहिजे 1 तासामध्ये. तर तो 7-12 त्यांनी मला सांगितलं 17 दिवस लागतील. मग मी म्हटलं काय करावं आणि 7-12 तर पाहिजे होता. मी तिथून तानाशेठ तांबे यांना, आमच्या सामाजिक कार्यकर्ते, त्यांना मी फोन केला का शेठ अशी अडचण आहे आणि काय करायला पाहिजे. ते म्हटले तुम्ही 1 तासभर थांब फक्त. मला काय म्हटले ते तासभर थांब. ते स्वतः ग्रामपंचायतमध्ये गेले आणि अर्ध्या तासाच्या आत त्यांनी 7-12 ग्रामीण रुग्णाच्या नावावरती करून दिला. त्यांनीच ते केलं. परंतु आणि तिथे जी दानशूर लोक आहेत, आता हा कार्यकाल झांबरशेठ तांबे यांच्या कालखंडातला आहे. जी जागा आहे त्यावेळेस ते खरेदी खत म्हणा किंवा काय त्याला म्हणतो आपण बक्षीसपत्र, ही त्यांच्या काळात झालेली आहे. त्यामुळं तो विषय आम्हाला काही ज्ञात नाही. परंतु काम झाल्यावरती मला हा विषय कळाला. ते कळाल्यानंतर जर गावाला वाटलं, कुणाला आपल्या सर्वांना वाटलं तर तिथं त्यांची नावं दिली पाहिजे, त्यांचं कोणशिलं नाव पाहिजे. तर आमची कोणाचीच हरकत नाही. हा विषयच आम्हाला लेट कळालेला आहे आणि 100% त्यात आम्ही त्याच्या विषयाशी सहमत आहोत. आता 13वा मुद्दा त्यांचा असा आहे का नवीन स्टँडवरती कॉन्क्रिटीकरण. मी आपल्याला सांगू इच्छितो का नवीन स्टँडवर कॉन्क्रिटीकरण व्हावं यासाठी मी प्रचंड आग्रही आहे. गावाचं नाक आहे आणि बऱ्याच वेळा गावाची जी मानहानी होते, एकतर जुना स्टँडवर आपण पाहिलं तिथं पाणी साचायचं. आता तो विषय ग्रामपंचायतने अतिशय व्यवस्थित हाताळला. आता बघा तिथं पावसाळ्यात जास्त पाणी कुठं साठत नाही. परंतु नवीन स्टँडवरती जो रस्ता आहे तो आहे एस टी महामंडळाचा रस्ता आहे. मग ते काय पैसे आपल्याला अतुल शेठ बेनके यांच्या माध्यमातून 30 आणि 10 असे काहीतरी 40 लाख रुपये त्याची हे आहे माझ्याकडे प्रमा वगैरे. तर ते मंजूर झालेले आहेत. मंजूर होऊन 1.5 वर्ष होऊन गेले. 1.5 वर्ष, 2.5 वर्ष ग्रामपंचायत खात्यात आज पण ते पैसे आहेत. आणि ती शेजारच्या लोकांशी त्याचा मोजणी केली, त्याला परवानगी घेतली का एस टी महामंडळाने तो रस्ता करण्याची परवानगी दिली. त्याच्यामध्ये मी आवर्जून उल्लेख करेन का आपले घोलप साहेब, त्यांचं जे ज्येष्ठ नागरिक संघाचे जे सचिव आहेत घोलप साहेब, त्यांनी त्याच्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. प्रचंड कागदपत्राचा म्हणतो आपण पाठपुरावा केला.
आणि हे करीत असताना तानाजी शेठ यांनी सुद्धा त्याच्यासाठी प्रचंड अशी मेहनत घेतलेली आहे. एस टी स्टँडच्यासाठी मोजणीला आम्ही तिथे होतो, शेजाऱ्यांची सर्वांची हितगुज करून तो रस्ता झाला पाहिजे. पण तिथे काही आपल्या गावातल्या विघ्नसंतुष्टी लोकांनी सांगितलं तिथं करण्याच्या ऐवजी तुम्ही पलीकडं करा, तिथं आता नवीन एस टी स्टँड होणार आहे. आमचं म्हणणं आहे जेव्हा नवीन एस टी स्टँड होणार आहे रस्ता पण वापरत राहणारच आहे ना, रस्ता झाला पाहिजे ह्या मताशी आम्ही आहोत. आणि तिथे खडीकरण केलं, आता तुम्ही पाहिलं असेल तिथं खडीकरण केलेलं आहे, खडीसुद्धा उचलायला लावली, परंतु खडीकरण तरी करून घेतले. म्हणून मला विनंती आहे, तुम्हाला विनंती आहे सर्वांना गावकऱ्यांना, का कॉन्ट्रॅक्टरची अडचण नाही, ग्रामपंचायतची अडचण नाही, सगळ्यांची सरपंचांची त्यांची तर प्रचंड इच्छा आहे का तो रस्ता झाला पाहिजे, पैसे रेडी आहेत, काही अडचण नाही. परंतु शेजाऱ्यांच्या थोड्याशा एकमेकाच्या गैरसमजुतीतून तो रस्ता राहिलेला आहे. तिथं झाड होतं, एक मध्ये झाड होतं, ते झाड कापलं बघा, ते झाड परवानगी घेतली, सगळं नियमाने गेलं, फॉरेस्टची परवानगी घेतली, झाड कापलं आणि सगळं झालं. परंतु 1-2 फुटाचा जो प्रश्न आहे, थोडा किरकोळ प्रश्न आहे, तो इलेक्शन झाल्यानंतर लवकरात तो मार्गी लागेल. आणि मी तानाशेठ तांबेंना विनंती करतो यांना, याच्यामध्ये तुम्ही लक्ष घाला, मी आहे, आणि आपण सर्वांनी मिळून तिथे जर लक्ष घातलं तर हा रस्ता 4 दिवसातसुद्धा चालू होईल शेठ. आणि तुम्ही सर्वांना मी विनंती गावकऱ्यांना, आपण सर्वांनी याच्यात लक्ष घालून निश्चितच याच्यात आपण पुढं गेलं पाहिजे. यानंतर शेवटचा मुद्दा त्यांचा जो आहे तो सर्व सदस्यांनी वचनं दिली होती, गावाला शुद्ध पाणी देऊ असं वचन दिलं होतं. आज शुद्ध पाणी देणार नाही. मी आपल्या गावाला सांगू इच्छितो का ज्यावेळेस आपली ग्रामपंचायत आली त्यावेळेस ग्रामपंचायत आपली फार मोठी आहे, मोठा हे आहे, तर मी स्वतः शुद्ध पाणी देण्यासाठी ज्यावेळी प्रत्येक सदस्य अख्ख्या गावची जबाबदारी दिली होती, एका सदस्य एक गावची, म्हणजे CCTV कॅमेरे असतील तर आशिष गोंदके ज्याला ज्याच्या क्षेत्रात आवड आहे त्या सदस्य गावाची जबाबदारी दिली होती. आशिष गोंदकेंना CCTV कॅमेऱ्याची जबाबदारी दिली होती. प्रशांत डुमऱ्यांना अख्ख्या लाईटची जबाबदारी गावातल्या दिली होती. त्याच्यामध्ये त्या पद्धतीने गावातल्या जी फिल्टर प्लॅन्ट आहे त्याची छायाताई आणि ताजवेताईंवरती जबाबदारी दिली होती. मी सांगू इच्छितो आपल्याला का त्यावेळेस वेळच्या वेळी बॅकवॉश करणं, टाक्या साफ करणं, छायाताई तांबे आणि ताजवेताई ह्या गावठाणामध्ये असल्या कारणाने त्यांच्यावर जबाबदारी त्यांनी वेळच्या वेळी त्यांनी बॅकवॉश असेल वेळच्या वेळी ते सगळं करत होत्या. परंतु आपल्या गावच्या ज्या पाईपलाईनी आहेत ह्या पूर्वीच्या लोकांनी ज्या पद्धतीने खोल करायला पाहिजे त्या पद्धतीने त्या खोल झाल्या नाहीत. आणि ह्या जुन्या पाईपलाईनी आहेत, सगळ्या पाईपलाईन ह्या जुन्या आहेत. जर एखादी हेवी गाडी गेली काही झालं का त्या लिकेज होतात. लिकेजचं प्रमाण प्रचंड आहे आणि त्याच्यामुळे जी लिकेज होते तिथून पाणी बंद केलं का ते रिवर्स खेचतं आणि ते खेचल्यानंतर तिची माती गाळ तो सगळा त्याच्यात येतो. आणि वेळोवेळी पत्रकारांनी सुद्धा याचा पाठपुरावा केलेला आहे आणि त्याचा पाठपुरावा केल्यामुळे वेळोवेळी त्याच्यात आपण सुधारणा करत आहोत. परंतु आम्हाला असं वाटलं का हा जर जल जीवनचं व्यवस्थित काम आपलं चालू झालं का हा बऱ्यापैकी प्रश्न आपला मिटून जाईल. आणि त्यामुळं आम्ही गावठाणामध्ये आग्रही आहोत, कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं आहे, अतुल शेठच्या माध्यमातून असून शरददादांच्या माध्यमातून असून आम्ही त्यांना विनंती केलेली आहे का तुम्ही लवकरात लवकर कमीत कमी गावठाण तरी चालू करा अशी आम्ही. आणि हा जो प्रश्न अशुद्ध पाण्याचा हा मिटून जाईल. आपलं पाणी खरोखर चांगलं आहे. निश्चितच येणाऱ्या कालखंडामध्ये जलजीवनची लाईन लवकरात लवकर आपण गावठाणाची चालू करून घेऊ. आणि हा अशुद्ध जो विषय पाण्याचा आहे पाईपलाईन फुटल्यावरच होतं तसं तो निघून जाईल. मला त्यात काही चुकीचं वाटत नाही. आता त्यांचे जे मुद्दे होते ते संपलेले आहेत. परंतु त्यांनी माझ्यावर स्वतःवर एक आरोप केला आहे. त्यांनी आरोप असा केला आहे का मी दवाखान्याला खडी, सरकारी कामांना खडी वाळू ही पुरवतो. 100% माझा व्यवसाय स्टोन क्रेशरचा आहे, मी नाकारत नाही. आणि हे असताना आज जरी तुम्ही आज नाही 10 वर्ष जाऊ द्या 15 वर्ष जाऊ द्या एक जरी कॉन्ट्रॅक्टर आणला गावातला आणा बाहेरचा आणा का मोहितनी त्याला सांगितलं का माझ्याकडून माल घे, एक जरी आणला
तरी मी तुमचे पाय धुवून पिईल. एक जरी माणूस आणला तर मी तुमचे पाय धुवून पिईल. मी कधी आयुष्यामध्ये एकाही कॉन्ट्रॅक्ट आणि माझा माल घेत नाही म्हणून मी कधी कुणाला त्रास दिला नाही. तुम्ही एक तरी उदाहरण आणा. असं आणलं तर मी 100% तुम्हाला हे करल. तुम्ही ग्रामपंचायत इलेक्शन चालली होती त्यावेळेस सुद्धा तुम्ही हाच आरोप केला होता. त्याला 5 वर्ष झाले. आज जे पोलीस स्टेशनचं काम चालू आहे त्या पोलीस स्टेशनच्या कामाला तुम्ही पाहिलं असेल का ते काम ओतूरचाच ठेकेदार आहे. ठेकेदार ओतूरचा आणि सब ठेकेदार ओतूरचाच आहे. तिथे त्या मंजूर करण्यासाठी जी काही पैसे लागतात म्हणजे समजा पेपर्स वर्क असेल कुठं काय असेल किरकोळ कारकोळ पैसे लागतात ते सगळे मी माझ्या खिशातून घातलेले आहेत. आणि आज तुम्ही तिथे गेला तर एकही खडा माझा नाही. ज्यावेळेस ग्रामपंचायत आमच्या विचाराची आली तेव्हापासून मी शपथ घेतली का ग्रामपंचायतला जोपर्यंत ग्रामपंचायत तोपर्यंत मी ग्रामपंचायत एकही खडा देणार नाही. देणार फुकट देणार, दिलं तर फुकट देणार पण पैसे घेणार नाही. आज पण तुम्हाला मी सांगू इच्छितो, आता तुम्ही वेळच आणली म्हणून मी सांगतो तुम्हाला, जा तुम्ही ओतूर क्रीडा संकुलावरती आणि त्याचं माझ्याकडं रेकॉर्ड आहे. मी रेकॉर्ड ठेवलेलं आहे सगळं. 8-9 लाख रुपयाचा माल मी टाकलेला तिथे. 9-10 लाखाच्या पुढे गेला असेल माल. 1 रुपये त्याच्यातून फक्त 1 लाख रुपये मला वाटतं त्याच्यात घरी दिले असतील. 9 लाख रुपये जवळचा माल मी 1 रुपया घेतलेला नाही. घरातले पैसे तिथे मी टाकलेले आहेत. आणि धंद्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं मी तुम्हाला सांगू इच्छितो का तालुक्यातल्या कोणत्याही क्रेशरवरती माल शिल्लक राहत नाही आणि बळच अशी काही वेळ येत नाही. आणि माझा भाऊ व्यवसाय बघतो आणि भाऊ व्यवसाय बघित असल्यामुळे त्याच्या म्हणजे असं कधी होत नाही का आमचा माल घ्या मालच शिल्लक राहत नाही. त्यामुळं घ्यायचा द्यायचा प्रश्नच येत नाही. आणि तुमच्याजवळ तुम्ही अतुल शेठ बरोबर होता. मी तुम्हाला सांगतो, पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरला विचारा, कितीही कॉन्ट्रॅक्टरला विचारा, एक जणांनी सांगितलं का मोहितने तुम्हाला माल घेण्यासाठी विनंती केली, एक कॉन्ट्रॅक्टर आणा फक्त, तरी मी तुमचे पाय धुवून. गावच्या विकासामध्ये मी प्रामुख्याने सांगेल, आपण जे म्हणता मलिदा गँग आका हे म्हणण्यापुरतं ठीक आहे, परंतु गावाच्या विकासामध्ये एकही रुपया न घेता स्वतःचा वेळ पैसा बऱ्याचशा लोकांनी यामध्ये खर्च केलेला आहे. आणि आवर्जून मला त्यांचं नाव आज काहींचं नाव घ्यावं लागेल. उदाहरणार्थ क्रीडा संकुलचं जे प्लॅन आहे आणि तिथे जे काम केलेलं आहे ते आर्किटेक्ट आपले शितोळे सरांचे जे चिरंजीव आहे सुरुवातीच्या कालखंडामध्ये राजू शितोळे म्हणून त्यांनी, आणि आपले अजित जाधव आर्किटेक्ट, ह्या दोघांनी क्रीडा संकुलाचा अख्खा प्लॅन आणि वेळच्या वेळी छोट्या मोठ्या गोष्टीसाठी त्यांनी प्रचंड असा वेळ दिलेला आहे. आणि वेळ पडली तर पुण्या ठिकाणी सारख्या नाशिक ठिकाणी सारख्याच ठिकाणीसुद्धा ते स्वतःच्या स्वखर्चाने आलेले आहेत. त्यानंतर ह्या कामासाठी गावातील बरेचसे इंजिनियर, जे आपल्या गावातील इंजिनियर आहेत, शिरीष असेल, स्वप्नील असेल, हर्षल असेल, प्रशांत साहेब डुमरे असतील, असे बरेच इंजिनियर्स आहेत सगळे. आता त्यांनी विना मोबदला यामध्ये सर्व सहकार्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे क्रीडा संकुल बनवण्यामध्ये जे आपल्या गावातले क्रीडा शिक्षक आहेत, जे शिक्षक ओतूरमध्येच नाही तर पुण्या ठिकाणी आहेत, काही तळेगावला आहेत, बरेचसे त्यांचे मी ज्यावेळेस ते होईल त्यावेळेस सर्वांचा नामोल्लेख जरूर करेन. ह्या लोकांचं फार मोठं त्यामध्ये योगदान आहे. हे करीत असताना तिथे आपण ना नफा ना तोटा ह्या याच्यावरती बरीचशी कामं करून घेतलेली आहेत. त्या पद्धतीने ह्या आर्किटेक्ट लोकांनी, ह्या इंजिनियर लोकांनी गॅस शवदानीचा प्लॅन असेल, विशींची कामं असतील, अशी बरीच कामं अशी आहेत का ती यांनी सगळं प्लॅन केलेलं आहे. आणि म्हणून हे गावाचं रूप विनामोबदला केलेलं आहे. आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपल्याला सांगावं लागेल का ग्रीन व्हिजन ही जी टीम आहे आपली ओतूरची, त्यात वाळेकर असतील, रवी डामले असतील किंवा सर्व डॉक्टर्स लोक त्याच्यामध्ये आहेत. तर ह्या लोकांनी गावाच्यासाठी प्रचंड असं झाडं लावण्याचं काम प्रचंड असं स्वखर्चाने आणि बऱ्याचशा प्रमाणे त्यांनी केलं आहे. नुसतं झाडं लावत नाहीत ते, तर त्याला ते ड्रीप करणे, पाण्याची सोय करणे, खुरपणी करणे, सुट्टीच्या दिवशी त्यांची लहान लहान मुलं, त्यांच्या घरातली फॅमिली मेंबर हे साफसफाई करतात.
हे खरोखर त्यांचं काम या लोकांचं चांगलं आहे. अजूनही काही मुद्दे बरेच आहेत, परंतु वेळोवेळी मी ते आपल्यासमोर घेऊन येईन. पण तुमचं आणि आपल्या गावाच्या वतीने मी त्यांचं सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. रामकृष्ण हरी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.